हिच्या हातातल्या सोन्याच्या अंगठ्या, तो 1.5-2 लाखांचा फोन, जमीन, सगळं काही सरपंचाने दिलं. किती मोह आणि किती हव्यास हिला संपत्तीचा. लेकरा बाळांचा बाप मारून ही तरी कुठं सुखाने जगणार आहे. या तुंतुण्यासाठी मात्र जीव देणारा सरपंच हा वेडाच म्हणावा लागेल. जगामध्ये प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा भेटते, परंतु हा नरदेह दुर्लभ जाणा, मनुष्य देह हा पुन्हा भेटत नाही. या तमासगिरीसाठी जीव देणारा सरपंच हा वेडाच म्हणावा लागेल. स्वतःचा जीव देऊन तिला नाचायला मोकळ सोडून गेला. ती काय 4 दिवसामध्ये जेलच्या बाहेर येईल, पण त्या सरपंचाची मुलं बाळ, पत्नी हे आज उघड्यावर आले. त्या लेकरांना बाप राहिला नाही आणि त्या स्त्रीला नवरा नाही. जुनी म्हण आहे, कीर्तनाने लोक सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत नाही, अशी म्हण आहे. पण ही म्हण पूर्णपणे चुकीची आहे. कारण कीर्तनानेच लोक सुधरतात आणि तमाशाने मात्र हे बिघडतात, हेच आजचं वास्तव आहे. तमाशाने बिघडणार आणि कीर्तनाने सुधारणार, तेच आजचं कलियुग आहे. हे कीर्तन ही काळाची गरज आहे, म्हणून कदाचित सरपंच हा जर तमाशाऐवजी कीर्तनाला गेला असता तर ही वेळच आली नसती. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भीती. कलियुग ही पापाचीच मूर्ती आहे, म्हणून नामखडंग घेऊ हाती. म्हणून शेवटी संस्कार हे महत्वाचे. रामकृष्ण हरी माऊली.